आजच्या लेक्चरला आहे ना आपण मॉड्यूल 20, 21 आणि 22 बघणार आहे. एवढं काय अवघड नाही, ते सगळं सोपंच आहे. युटिलिटीज म्हणजे काय महत्त्वाचं ते की युटिलिटीज म्हणजे काय, व्हॉट इज बूट स्ट्रॅप युटिलिटीज. ओके, तर युटिलिटीज काय असतं की रेडीमेड एक हेल्पर क्लास असतात. रेडीमेड हेल्पर क्लास कसे काय, जसं की स्पेसिंगसाठी मी सांगितलेलं की मार्जिन पॅडिंगला एम फॉर मार्जिन, पी फॉर पॅडिंग असतं ना, त्यालाच युटिलिटी क्लास म्हणते. ते हेल्पर क्लास त्यालाच म्हणते. ते बुटस्ट्रॅप युटिलिटीज आर रेडी मेड हेल्पर क्लासेस. आता त्यात काय काय येतं की तुमचं स्पेसिंग येतं, SPACING. नेक्स्ट येतं तुमचं कलर्स येतात त्यात. त्यानंतर एक येतं अलाइनमेंट, एक येते अलाइनमेंट. नंतर डिस्प्ले एक येतं आणि पोझिशन, डिस्प्ले पोझिशन आणि फ्लेक्स बिहेवियर. हे सगळं तुमचं युटिलिटीज क्लासेसमध्ये येतं. कोणतं कोणतं येतं, पोझिशन आणि फ्लेक्स बिहेवियर, हे 6 असतात. 6. आणि याचा 1 क्लास असतो ना, 1 क्लास इज इक्वल टू 1 जॉब. म्हणजे एका क्लासचं एक काम, अशा टाईपमध्ये 1 क्लास आपण एक काम. आता यानं काय होतं की फास्टर प्रोग्रॅमिंग होतं, पण तुम्हाला जे लिहायला लागतं ना प्रोग्रॅमिंग, ते तुम्हाला लिहायलाच लागतं. पहिलं काय देऊ, स्पेसिंग वगैरे देऊ, .html स्निपेट. इथं आपली बुटस्ट्रॅपची लिंक CSS ./bootstrap.main.css. JS तर मला काय जरूरत वाटत नाही. जोपर्यंत बिहेवियर आपलं होत आहे ना, बटनवरती क्लिक वगैरे होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही JS नाही वापरलं तरी चालतं. पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म कंट्रोल्स प्रॉपर्टी वापरणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला बुटस्ट्रॅपची लिंक अप्लाय करायलाच लागते. त्याशिवाय तुमचं फॉर्म कंट्रोल होत नाही. त्यात असतं की मार्जिन यम, आणि इथं तुम्ही म्हणू शकता, इथं पॅडिंग, इथं यम, सॉरी पी, आणि त्याच्या आतमध्ये मार्जिन आपल्याला आउटसाइड स्पेस, आणि तुमचं पॅडिंग असतं ते इनसाइड स्पेस. ओके, आणि याचा एक सिंटॅक्स आहे. तो सिंटॅक्स तुम्ही लक्षात ठेवा, /सिंटॅक्स. लक्षात ठेवायला बरं पडेल. इथं परत स्लॅश येतो, इथं अजून एक येतं, आणि याच्यानंतर अजून एक सिंटॅक्स असतो. 4 लाईनीचा सिंटॅक्स असतो. तर 4 लाईनीचा सिंटॅक्स काय असते की तुमची पहिली येते प्रॉपर्टी, PROPERTY. नेक्स्ट येतं तुमचं साईड, कोणत्या साईडला वापरणार आहे. प्रॉपर्टी म्हणजे एम, मार्जिन, पॅडिंग वगैरे आहे ना, ती प्रॉपर्टी. साईड म्हणजे आपण साईड बघितलेला की अप येतं, डाऊन येतं, लेफ्ट येतं, बॉटम येतं वगैरे आहे ना, लेफ्ट आणि राईट. त्यासाठी त्या साईड्स झाल्या तुमच्या. 3 नंबरची प्रॉपर्टी येते की ब्रेक पॉईंट, आणि 4 नंबरची प्रॉपर्टी येते त्याची साईज, किती साईजनं तो इन्क्रीमेंट करणार आहे. आता याच्या प्रॉपर्टीमध्ये काय काय येतं की साईड्समध्ये एका लाईनीतच घेऊ की टॉप, T फॉर टॉप. नेक्स्ट येतो तुमचा B फॉर बॉटम. अजून काय असतो, स्टार्ट आणि लेफ्ट. S फॉर स्टार्ट असतो, आणि तुमचा E फॉर एंड असतो. स्टार्ट आणि एंड म्हणजे कोणता झाला तुमचा, S म्हणजे तुमचा लेफ्ट साईड, E म्हणजे राईट साईड. इथं लिहूनच ठेवतो त्यापेक्षा. इथं येतो टॉप, इथं येतो तुमचा बॉटम,
यस म्हणजे साईड, इथं कंसात तुम्ही साईड नाही स्टार्ट येतं, लेफ्ट पण म्हणू शकता. आणि ई म्हणजे येतं तुमचा एंड. एंड एंड कुठं असतो आपला राईट. अजून काय असतो TBSE. आणि तुमच्या एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स. आता एक्स आणि वाय काय असतं तुमचं टॉप अँड बॉटम. टॉप 7 अँड बॉटम. आणि हा झाला तुमचा लेफ्ट आणि राईट. लेफ्ट अँड राईट. आणि सगळ्यात जे महत्त्वाचं येतं की तुमचा ब्लँक. जर कायच नसेल ना तर ऑल साइड्स असं तुमचं वर्किंग होतं. नेक्स्ट येते की तुमचं ह्या झाल्या तुमच्या साईड्स. प्रॉपर्टी काय त्या ॲप्लाय करणार आहे. ब्रेक पॉईंट मी काल शिकवलं. आणि नेक्स्ट येते की साईज. आता साईज किती द्यायची असते. साईज तुमची 0 to 5 ब्लॉक 0 to 5 मध्ये तुम्हाला साईज द्यायची. आणि जर कायच दिलं नाही ना बाय डिफॉल्ट तो असतो तुमचा ऑटो. म्हणजे ऑटो अलाइनमेंट वगैरे असतं ना तशा टाईपमध्ये तुमचा असतो. आता स्पेसिंगमध्ये आपण काय करू, मार्जिन पॅडिंग पहिल्यांदा वापरू. त्याला एक डिव घेऊ आणि या डिवमध्ये टेक्स्ट लिहू. टॉप बॉटम अँड हॉरिझॉन्टल पॅडिंग. आता याला आपल्याला क्लास द्यायचा आहे. तर क्लास काय देऊ, पॅडिंग टॉपपासून आधी कसा दिसतोय तो बघा. ओके असा दिसतोय. आणि हे इकडे टेक्स्ट घेऊ राईट साईडला, किंवा हा तुमचा लेफ्टला घेऊ आणि हा राईटला घेऊ. ओके आता याला काय काय क्लास देऊ शकतो आपण. पॅडिंग 3 म्हणजे किती झालं. पॅडिंग बघा त्यानं दिलं वरून, बॉर्डरपासून पॅडिंग सोडलं त्यानं, त्यासाठी पॅडिंग 3. नेक्स्ट मला काय पाहिजे, मार्जिन पण पाहिजे 4चं. ओके त्यानं पॅडिंग मार्जिन सोडलं. आणि BG बॅकग्राऊंड त्याचा लाईट कर. लाईट जरा वाईट दिसताना झाला आहे तर इन्फो करू. ओके तर तो झाला त्याचा पॅडिंग झालं, त्याचं मार्जिन झालं आणि बाय डिफॉल्ट तो इन्फो पण झाला. नेक्स्ट हे झालं तुमचं पॅडिंग आणि मार्जिन. अजून कोणतं असतं की डायरेक्शनल स्पेसिंग. याला काय करू आपण, सेम डिव एक घेऊ. डिवला सेम हाच कंटेंट टाकू. जास्त कंटेंट आता कॉपी पेस्टच करणार आहे. आणि क्लास काय काय देऊ, पॅडिंग टॉपपासून 5 कर. ओके आता हा जर मी क्लास दिला नाही तर बाय डिफॉल्ट येतो आहे पॅडिंग टॉपपासून 5. नेक्स्ट मला काय पाहिजे, पॅडिंग बॉटमपासून 2 कर. ओके आता बॉटमपासून जर ह्याच्या खाली जर असताना हा कंटेंट ह्याच्या खाली कोणता तरी डिव असताना तर तुम्हाला बॉटम ते कळालं असतं. याला आपण अजून एक करू. ओके आता हा जर मी दिला नाही तर बाय डिफॉल्ट हा वरती आला. पण पॅडिंग मला काय पाहिजे, बॉटमपासून 2 कर. ओके तर तो खालचा एलिमेंट खाली सरकला. नेक्स्ट मला काय पाहिजे, पॅडिंग एक्स. एक्स काय असतो तुमचा टॉप आणि बॉटम. मला टॉप आणि बॉटम पासून अजून 3 कर. ओके झालं का. लेफ्ट राईट आहे ना तो. तो एक्स आपला टॉप आणि बॉटम नाही. कंट्रोल एक्स, इथं तुमचा एक्स आहे आणि इथं लेफ्ट, इथं वाय आहे. ओके वाय म्हणजे तुमचा उभा असतो तो.
आणि अजून काय करू शकतो आपण, याला बॅकग्राऊंड पण देऊ, बॅकग्राऊंड वॉर्निंग देऊ. ओके, वॉर्निंग म्हणजे ब्ल्यूमध्ये आला. आता ह्याला मला काय पाहिजे, जो लास्टचा टेक्स्ट आहे त्याला पॅडिंग 2 करू. नेक्स्ट काय आपण करू शकतो त्याला अजून पॅडिंग आता मला ह्या सगळ्या प्रॉपर्टी वापरायच्या आहेत. पॅडिंग द्यायचं आहे, त्याची साईड दिली आपण, राईट. पॅडिंग टॉप, ब्रेक पॉईंट द्यायचा आणि त्याची साईज द्यायची. हा त्याचा सिंटॅक्स आहे. पॅडिंग मीडियम, नेक्स्ट काय आहे त्याचा, किती साईज न पाहिजे मला, काय पाहिजे पॅडिंग, मी आता कोणत्या साईडला पाहिजे ते मी नाही लिहिलं, पण मला ब्रेक पॉईंट लिहायचा आहे. जोपर्यंत मीडियम साईज किती सांगितलेली मी तुम्हाला, समथिंग अराउंड 768 आसपास येईल. त्याच्यापेक्षा जास्त असेल ना तोपर्यंत तो 5चं पॅडिंग घे, आणि त्यापेक्षा कमी होईल ना त्यावेळेस तो 2चं पॅडिंग घेणार, असं त्याचा सिंटॅक्स आहे. आणि बॅकग्राऊंड त्याचा इन्फो करू. आता हे मी मोठं केलं, इन्स्पेक्ट. आता याचं बघा की मीडियम साईजला जसा येईल ना तसं त्याचं पॅडिंग घालणार आहे. ओके, हल्लं का, जसं मी सांगितलेलं 768 68ला जसा आला तसं त्याचं पॅडिंग हल्लं बघा. सुरुवातीला त्यानं कितीचं घेतलेलं, की त्यानं पॅडिंग कितीचं घेतलं, 5चं घेतलं. पण जसा तो 768 पेक्षा कमी झाला तर त्यानं पॅडिंग कितीचं घेतलं, 2चं घेतलं. असं त्याचं वर्किंग आहे ब्रेक पॉईंट्सचं. ओके, आता आपला नेक्स्ट काय येतो, पॅडिंग मार्जिन झालं. आपल्याला कसं अप्लाय करायचं असतं, पॅडिंग फॉर पी फॉर पॅडिंग, एम फॉर मार्जिन. नेक्स्ट काय आपलं की तुमचं टेक्स्ट, टेक्स्ट अलाइनमेंट्स. द टेक्स्ट अलाइनमेंट्स काय असतं की सेम असतं, जसं तुम्ही टेक्स्ट मी जसं वापरा नकाल, टेक्स्ट स्लॅश त्याची प्रॉपर्टी, इथं तुमची येणार आहे प्रॉपर्टी. आणि सेम असंच असणार आहे तुमचं, साईड कोणत्या साईडला पाहिजे, ब्रेक पॉईंट कसं पाहिजे वगैरे सेम तसंच आहे. याला आपण नवीन प्रोग्राम बनवू, text.html स्निपेट, तिथं तुमची लिंक CSS वाली, आणि याला देऊ ./CSS. ओके, आता एक पॅराग्राफ घेऊ आणि त्या पॅराग्राफवर टाकू सेंटर टेक्स्ट. ओके, सेंटर टेक्स्ट आता घ्यायचं आहे आपल्याला, तर त्याला आपल्याला क्लास लिहायला लागेल. क्लासला प्रॉपर्टी काय द्यायची, BG सक्सेस. ओके, बॅकग्राऊंडचा सक्सेस झाला आणि त्याचं जे टेक्स्ट आहे ते मला सेंटरला घे. झालं का, आलं का त्याचं टेक्स्ट सेंटरला. नेक्स्ट प्रॉपर्टी अजून काय करू शकतो आपण त्याला, इथं सक्सेसच्या जागी डेंजर आणि टेक्स्ट मीडियम साईजपर्यंत स्टार्टिंगला घे, पण जसा तो मीडियमच्या खाली जाशील तसं तुझं टेक्स्ट आहे ना ते एंडला टाक. आता इन्स्पेक्ट, आता बघा जसं त्याची 768 पाहिजे ना आपल्याला, हे इकडं नाही येणार. ओके, आता ह्याचं जे टेक्स्ट आहे 768, जसा त्याचा कमी झाला
तर तो एंडला आला. झाला का? जसं मी सांगितलं मला की ब्रेक पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत की तुम्हाला कसं टेक्स्ट पाहिजे त्यासाठी. हा तुमचा झाला टेक्स्टचा. आता मला काय पाहिजे, त्याच्यावरचं जे टेक्स्ट आहे ना ते ट्रान्सफॉर्म करून पाहिजे. TRANSFORM, ट्रान्सफॉर्म टेक्स्ट. तर त्यासाठी काय असतं की अप्पर केस आणि लोअर केस ह्या त्याच्या प्रॉपर्टी आहेत त्या. ओके, आता याचं मी काय टाकतो, ट्रान्सफॉर्म टेक्स्ट अप्पर केस आणि इथं येणार आहे तुमचं लोअर केस. आता याला मला कलर पण द्यायचा आहे. इथं सक्सेस प्रायमरी. ओके, आणि हे जे मला ह्या दोन प्रॉपर्टी आहेत त्या नको आहेत. आता मला अप्पर करायचं आहे, तर काय टाकणार मी, टेक्स्ट स्लॅश अप्पर केस. आणि यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही बूटस्ट्रॅप वापरता ना, तर कुठं पण कॅपिटल केस नाही. जेवढे पण क्लास लिहिलेत ना ते सगळे स्मॉल केसमध्ये असतात. ते पण तुम्हाला काळजी घ्यायची. टेक्स्ट लोअर केस. झालं का तुमचं टेक्स्ट ट्रान्सफॉर्म? सगळं टेक्स्ट जे आहे ते अप्पर केसमध्ये झालं. हे जे तुमचं टेक्स्ट आहे ते लोअर केसमध्ये झालं. सपोज मला आता अप्पर केस नको आहे, इथं हे दोन सिलेक्ट करतो, 3, आणि इथं जे लोअर केस आहे ना, एक सेकंद जरा हे अलाइनमेंट करतो. फॉर्मॅट डॉक्युमेंट, अप्पर केस झालं तुमचं, लोअर केस झालं. नेक्स्ट अजून असते कोणती तुमची, फॉन्ट बोल्ड वगैरे करायचं असल्यानंतर, तर त्यासाठी कसं असते, फॉन्ट वेट बोल्ड. ओके, झाला का तुमचा हा बोल्ड. इथं येणार आहे तुमची बोल्ड प्रॉपर्टी, ट्रान्सफॉर्म टेक्स्ट टू बोल्ड. अजून काय असतं तुमचं, बोल्ड झाल्यानंतर त्याची स्टाईल पण बदलू शकता तुम्ही. तर स्टाईल बदलायसाठी फॉन्ट वेट त्याला लाईट करू, लाईट. आणि लाईट म्हणजे त्याचे बघा टेक्स्ट आहे ना पाक नॉर्मल झालं. आणि अजून असतं की फॉन्ट स्टाईल टेक्स्ट, टेक्स्ट म्हणजे फॉन्ट स्टाईल टेक्स्ट इटॅलिक पाहिजे मला. इटॅलिक म्हणजे तिरपं असं त्याचं. Ctrl+C Ctrl+V, आणि इथं बोल्ड आहे ते बरोबर आहे, इटॅलिक. ओके, लाईट इटॅलिक. आता हे तुमचं आहे. आणि सेम आपण आता कलरचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. याच्यात मोस्ट प्रॉपर्टी असते तुमची कलर. तुमचा प्रायमरी असेल, प्रायमरी कॉमा तुमचा सेकंडरी कॉमा डेंजर एक्सेट्रा, अशा तुमच्या त्या कलरचे प्रॉपर्टी असतात. टेक्स्टचा कलर म्हणजे काय असणार आहे की आता मला टेक्स्टचा कलर पाहिजे, तर इथं सेम येणार आहे तुमची प्रायमरी आहे का तुमचं ब्ल्यू. इथं समजा मी डेंजर केलं. ओके, आता हे ब्ल्यूवरती आहे ना डेंजर, आणि हे ब्ल्यू दिसत नाही, तर बॅकग्राऊंडला इन्फो करू, किंवा बॅकग्राऊंड जर मी असं काढलं ना, ओके, तर तो ब्ल्यू झाला आहे. आणि इथं डेंजर झाला तुमचा. लोअर केसच्या जागी तुमचा प्रायमरी येईल इथे, आणि इथं डेंजरच्या जागी डेंजर येईल. असं त्याचा टेक्स्टचा कलर आहे, सेम आहे, बाकी काही नाही वेगळं.
आणि बॅकग्राऊंडचं पण तसंच आहे की कसं वापरायचं आहे. आता नेक्स्ट काय असतं तुमच्या युटिलिटीज. इथपर्यंत का राहू द्या ॲन्सर भेटले मला की तुमच्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या असतात की तुमचा ब्लॉक असतो. ओके, तर तुमचा इनलाईन असतो आणि तुमचा नन असतो. डिस्प्ले नन वगैरे करतो ना, त्या अशा त्या प्रॉपर्टी असतात. अजून सो ऑन आहेत भरपूर. इथं डिस्प्ले डॉट HTML हे जरा थोडं लहान करतो. इथं तुमची लिंक CSS वाली आणि ./min.css. इथं मला काय पाहिजे, div × 3. याला आपण टाकू ब्लॉक, याला टाकू इनलाईन आणि या डिवला टाकू आपण हिडन. ओके, आता अल्ट इथे येणार आहे तुमचा क्लास. आता या क्लासमध्ये आहे ना डिस्प्ले, डी फॉर डिस्प्ले, आणि डिस्प्ले नंतर आहे ना तुमचा येणार आहे कोणती प्रॉपर्टी पाहिजे. तर मी सगळ्यात आधी ब्लॉक टाकतो आणि BG/प्रायमरी आणि हे गो लाईव्ह. ओके, तर तिन्हीचं पण तुमचं काय झालं, ब्लॉक झालं. आता मला काय पाहिजे, हा जो ब्लॉक लेवल एलिमेंट आहे तो मला इनलाईन पाहिजे. झाला का तो, जेवढं टेक्स्ट आहे तेवढंच त्याने इनलाईन घेतो. आणि हिडन काय करतो तुमचा की इथं जर नन टाकलं मी, डिस्प्ले नन, तर तो हाईड होतो एलिमेंट. असं त्याच्या ह्या तिन्ही पण प्रॉपर्टी आहेत. Ctrl+C, Ctrl+V. आता हा तुमचा 3 नंबरचा आहे ना, तो हिडन आहे, त्यासाठी तो दिसत नाही. ओके, आणि अजून पण एक करू शकता यात की तुमचा हा वाला नको आपल्याला, हा वाला पण नको. याला काय टाकू, सक्सेस, आणि ननच्या जागी आहे ना, तर इथं मी क्लास देतो की मला कसं पाहिजे, डिस्प्ले नन करतो. पहिली प्रॉपर्टी तुझी नन असणार आहे आणि नेक्स्ट असणार आहे डिस्प्ले मीडियम साईजपर्यंत तू दाव. डिस्प्ले मीडियम साईजपर्यंत तू दाव अदर, आणि तो पण ब्लॉक लेवलला दाव. ओके, आता बघा आला का तुमचा मीडियम. जसा मीडियम साईजच्या आत जातोय ना, तर मला हा कंटेंटच दावायचा नाही, शो करायचा नाही वगैरे. जे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात ना, ज्याच्यावर तुम्ही फॉर्म वगैरे भरता, तर त्याचं तसं असतं की तुम्ही मोबाईल व्ह्यूला जर ओपन केली ना त्याची वेबसाईट, तर तुम्हाला फुल ऑप्शन्स देत नाहीत गव्हर्नमेंट वेबसाईट. मग ज्यावेळेस तुम्ही PCला वगैरे तुम्ही ओपन करता ना, तर त्यावेळेला ते काय काय जे एक्स्ट्रा ॲडव्हान्स फीचर्स वगैरे असतात ना, ऑप्शन्स, ते दावतात. त्याचं हीच प्रॉपर्टी असते की डिस्प्ले नन करायची आणि मीडियम साईजपर्यंत वाल्यासने दावायची. त्याच्या खाली गेला की तो डिस्प्ले कायच दावू नकोस, अशा टाईपमध्ये त्याचं आहे. आणि अजून एक आहे आपला डिस्प्ले फ्लेक्स. इथं तर काय येणार आहे तुमचं, फ्लेक्सच येणार आहे सेम. इथं आपण टाकू हॉरिझॉन्टल किंवा ब्रेक लाईन टाकू. नाही, HR येते ना, हॉरिझॉन्टल लाईन. ओके, आणि या हॉरिझॉन्टल लाईनला .D/फ्लेक्स, डिस्प्ले फ्लेक्स कर आणि div × 3 कर. item 1, item 2 आणि item 3. ओके, item 1, item 2. जर मी इथं डिस्प्ले फ्लेक्स वापरला नाही तर बघा सगळे एका खालोखाल आले. तशा टाईपमध्ये डिस्प्ले फ्लेक्स वापरून मी एका लाईनीत घेतले. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट कॉलम, जसं मी सांगितलं ना की प्रत्येक डिवला कंटेनर द्या, कंटेनर नंतर तुम्ही रो द्या आणि रोमध्ये 12 कॉलम बसतात. तशा टाईपमध्ये 12 डिव घ्या, एक एक डिव आपोआप एका कॉलमची जागा घेईल.
याला काय टाकू राहतात, याला तर मी क्लास वगैरे देत नाही. डिस्प्ले फ्लेक्सला फक्त बॅकग्राऊंड प्रायमरी करू. ओके, कारण की हा तुमचा अख्खा डिओ आहे. त्या डिओमध्ये तीन चाइल्ड घेतलेत तशा टाईपमध्ये. यात तसं काही वेगळं काही नाही, एवढंच आहे तुमच्यासाठी. आणि डायरेक्शन वगैरे आहे ना, डायरेक्शनचं पण एक सांगितलं पण कळालं. आता नेक्स्ट काय की जसं मी सांगितलेलं की याचं तुम्हाला बॉर्डर खूप इम्पॉर्टंट असते. बॉर्डर .html आणि बॉर्डरला टेबल रो फॉर्मॅट वगैरे असतो ना, तशा टाईपमध्ये. हा जरा थोडा मोठा घेऊ, हा जरा स्मॉल, एवढा बस. आणि इथं लिंक तुमचा CSS इथं येणार आहे. .min.css. आणि या बॉडीमध्ये आहे ना, तर बॉडीमध्ये आपण अप्लाय काय करायचं, डिव मध्ये बॉर्डर्ड BORDERED बॉक्स. एक मला बॉक्स पाहिजे, सेव्ह करून. ओके, मला एक बॉक्स पाहिजे आणि त्या बॉक्सला मला राऊंड करायचं आहे कॉर्नर. तर पहिल्यांदा हा बॉक्स आहे तो कळला पाहिजे, त्यासाठी आपण एक क्लास लिहू, बॉर्डर. सेव्ह केला. आता हे बॉर्डर कुठं डिफाईन केलं आहे ना, इथं जसं मी सांगितलं बूटस्ट्रॅप ऑफिशियल वेबसाईटला जावा तुम्ही. आणि ऑफिशियल वेबसाईटला आहे ना, वर्जन 5. इथं सर्च मारा बॉर्डर. तर बॉर्डरला बघा त्याने दिलंय बॉर्डर, आणि बॉर्डर जर टॉपला दिली, त्याचा एंड पॉईंट मी जसं सांगितलं, बॉर्डर जर टॉप दिली तर ती बॉर्डर फक्त टॉपला दिसणार. हा जो बॉर्डर आहे त्याला /टॉप आला का, तुमचा टॉपला दिसला. मला काय पाहिजे अजून, बॉटम. अरे का तुमचा हा जो बॉर्डर आहे त्याला टॉपला घेतली नाही, त्याला बॉटमला घेतली. आणि इथं बघा त्यानं टॉपला घेतली आणि वरच्याला आपण काय टाकले, पूर्ण बॉर्डर पूर्ण बॉर्डर केल्यामुळे काय झालं, त्याची याची खालची बॉर्डर बॉटमची आणि याची वरची, त्यामुळे त्याला डबल लाईन आली. अजून काय असतं तुमचं बॉर्डरमध्ये, की बॉर्डरचा कलर पण असतो, बॉर्डर प्रायमरी. आता बॉर्डर प्रायमरी कुठं लिहिलं आहे, याच्यावरती जर बॉर्डरवरती आला ना, तर हे बघा कलर क्लास आहे ते सगळं. बॉर्डर प्रायमरी, सबटल म्हणजे हवाला आहेत, काही सेकंडरी वगैरे सगळे त्याचे क्लास लिहिलेले आहेत. तशा टाईपमध्ये तुमचा बॉर्डर प्रायमरी झाला. अजून काय असतं तुमचं, मला आता राऊंड पाहिजे. इथं काय टाकू, तुमचा बॉर्डर वॉर्निंग करू, वॉर्निंग. आणि Ctrl+S, हा वाला टॉप नको, मला फुल बॉर्डर पाहिजे. आणि वॉर्निंग नंतर आहे ना राऊंड करायचे आपल्याला, तर राऊंडेड अशी त्याची प्रॉपर्टी आहे. तर राऊंडेडला बघा त्यानं साईडला बघा त्याचं चौकोन झाला आहे का, तशा टाईपमध्ये तो चौकोन झाला. अजून काय असतं त्याचं, आपण समजा पॅडिंग देऊ, आहे का त्यानं आतनं जागा सोडली. पॅडिंग काय करतो, तुमच्या टेक्स्टपासून जागा सोडतो. आणि जर मी मार्जिन दिलं ना, तर ह्या बॉर्डरच्या बाहेर जागा सोडेल. मार्जिन तूच देऊ, सोडली का बॉर्डरच्या बाहेरची जागा. ओके, तर असं तुमचं बॉर्डर असतं. बॉर्डर व्यतिरिक्त अजून काय असतं, की विड्थ हाईट पण असतं तुमचं. आता इथं काय टाकू, ब्रेक आणि HR. ओके, हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आपण एक डिव घेऊ आणि या डिवला 50% आणि या 50%ला क्लास देऊ
BG प्रायमरी. ओके. आणि त्याची विड्थ आहे ना, तर विड्थ 50% कर. आले का त्याची? जेवढा व्ह्यू पोर्ट आहे ना त्याच्या 50% आहे का त्याची? ऑटोमॅटिकली बघा त्याची विड्थ 50% होऊन जाते. व्ह्यू पोर्ट काय सांगतो तुमचा? जेवढे तुमची स्क्रीन साईज आहे ना त्याच्या 50%. तशी त्याची हाईट असणार आहे. इथं एच टाकायचं फक्त. आले का तुमची ही हाईट? आणि नाही, व्ह्यू हाईट हाईट नाही येणार त्याला, व्ह्यू पोर्ट हाईट येते त्याला फक्त. ओके, व्ह्यू पोर्ट हाईट. किंवा याला आपण 100 करून बघूया आधी. ओके, झालं, त्याचा व्ह्यू पोर्ट हाईट वाढली. इथं मी 10च टाकली. तशा टाईपमध्ये त्याची हाईट वाढते. 100च बरं आहे. व्ह्यू पोर्ट हाईट, VH म्हणजे व्ह्यू पोर्ट हाईट, W म्हणजे तुमची विड्थ झाली. ओके. आणि अजून एक असतं, की तुम्हाला जर स्क्रोल बॉक्स आणायचा असेल, याला आपण कमेंट करू स्क्रोल बॉक्स. तर डिव, या डिवमध्ये स्क्रोल इफ निडेड. जेव्हा स्क्रोल बॉक्स कधी येतो की जास्त कंटेंट असल्यानंतर स्क्रोल बॉक्स येतो. तशा टाईपमध्ये ओव्हरफ्लो स्लॅश ऑटो. आणि त्याला आपण काय करू, सेपरेट स्टाईल शीटमध्ये हाईट, याची आहे हाईट 50 पिक्सेल. ओके, किंवा 500 पिक्सेल. आला का तुम्हाला स्क्रोल बॉक्स राईटला? हा तुमचा झाला स्क्रोल बॉक्स. का तर ह्या स्क्रोल बॉक्सची हाईट आहे ना, तुम्हाला आता कसं कळेल, बेजी इन्फो करू. ओके, आला का स्क्रोल बॉक्सला हाईट? का तर तुमच्या डिवची हाईट आहे ना ती जास्त झाली. जरी मी ह्याला टाकलंच नाही ओव्हरफ्लो एक्स, तरी पण तो ऑटोमॅटिकली घेतं. पण हा तुम्हाला चांगला हे आहे फीचर, की ओव्हरफ्लो करायचा आणि ऑटो टाकायचं. जर स्क्रोल बॉक्सची नीड असेल ना त्यावेळेस तुम्हाला स्क्रोल बॉक्स भेटतो. कधी कधी तुम्हाला हा स्क्रोल बॉक्स येत नाही, तुमचं ब्राउझर फीचर देत नाही ते. पण आत्ताचे ब्राउझर काही काही वेळेस ते फीचर्स देतात. ओके, इथपर्यंत. ओके, तर नेक्स्ट पार्टकडे, हे तुम्हाला बटन्स पाहिजे. आता इथं तुम्ही सर्चिंग मारलं ना तर सगळे भेटून जाईल. फक्त एक घ्यायचं म्हणून एक एक्झाम्पल्स घेतो, बटन्स डॉट, नाहीतर मॉड्यूल. कोणतं मॉड्यूल आहे आपलं? 21.html. इथं लिंक CSS डॉट स्लॅश. इथं येणार आहे तुमचा बटन. ओके, इथं तुम्हाला बटन देऊ आणि किंवा याला सेव्ह करू. आता याला प्रॉपर्टी काय आहे की बेसिक प्रॉपर्टी आहे तुमची बटनला BTN. बटनसाठी तुमची BTN प्रॉपर्टी असते आणि BTN नंतर मग सब प्रॉपर्टीज वगैरे येतात. याला क्लास देऊ पहिला, क्लास, आणि हे सगळं एका डिव मध्ये घेऊ आणि त्या डिवला क्लास देऊ कंटेनर स्लॅश फ्लुइड. अरे, आणि इथं येणार तुमचं कंट्रोल व्ही. आता तो जरा राईट साईडला फ्लुइड दिल्यामुळं. आता इथं क्लासला आपल्याला काय नाव द्यायचं आहे, BTN. तर तू पहिला तर बटन आहेस. ओके, आणि BTN प्रायमरी.
तर तो प्रायमरी कलरचं एक बटन आहे असं त्याला सांगितलं आपण. हे झालं तुमचं बटनचं. त्याच्या सब प्रॉपर्टीज ऑफिशियल वेबसाईटला भेटून जातील. आता याच्या खाली बटन झाल्यानंतर काय असतं की तुमचं ते सपोज आता आपल्याला साईज वापरायचे, साईज प्रॉपर्टी. याला इन्फो करू आणि इन्फोला BTN लार्ज पाहिजे मला. ओके, आला का तुमचा BTN लार्ज, असं त्याच्या प्रॉपर्टी आहेत. लार्ज असेल, स्मॉल असेल, इथं टाकू SM स्मॉल, झाला तुमचा स्मॉल प्रॉपर्टी. असं तुमचं बटन वर्किंग असतं. आता इमेज, इमेजला काय आता आपण नाव देऊ शकतो, IMG, आता SRC, एकच इमेज घेणार आहे आणि या बॅच 2 मध्ये 12 मध्ये एक इमेज पेस्ट केली मी. आता या इमेजला प्रॉपर्टी डॉट स्लॅश, म्हणजे ही इमेज, आणि तुम्हाला क्लास यायला लागेल ना. क्लास आधी कशी दिसत्या, तर अशी दिसत्या. तर IMG स्लॅश फ्लुइड आले का तुमची. फ्लुइड, फ्लुइड काय करते, तुमची रिस्पॉन्सिव्ह इमेज बनवते. जेवढा तुम्हाला कंटेंट आहे ना तेवढी ती इमेज बनून जाते. इमेज फ्लुइड म्हणून असतं. नेक्स्ट अजून काय असतं की मला राऊंडेड पण पाहिजे, ती राऊंडेड सर्कल. ओके, झाला तुमचा राऊंडेड सर्कल. अजून भरपूर प्रॉपर्टी आहेत इमेजच्या पण. तुम्हाला इमेज कशी शो करायची आहे ना ते पण आहे. तुम्हाला आता विचार करा की विदाउट CSS फक्त तुम्हाला फक्त क्लास वापरायचे आहेत. कोणता क्लास, आणि ते सगळं तुम्हाला कुठं भेटणार आहेत, एक्झाम्पल सकट्स आहेत. बुटस्ट्रॅप, इथं जायचं सर्च आयकॉन मध्ये इमेज. आता इमेज मध्ये बघा आहे का, हा तुम्हाला इमेज फ्लुइड. फ्लुइड काय म्हणते, रिस्पॉन्सिव्ह इमेज. नेक्स्ट आहे की इमेज थंबनेल. Ctrl+C केलं. आता सेम इमेज मी कॉपी केली आणि ही इमेजला फक्त थंबनेल साईज बनवलं. आला का तुमचा थंबनेल साईज, कडनं त्याला बॉर्डर वगैरे आली. असं तुमचं इमेजचे वगैरे प्रॉपर्टी असतात. नेक्स्ट आहे तुमचा टेबल. टेबल प्रॉपर्टी कशी वापरायची की टेबल टॅग, आणि या टेबलमध्ये टेबल रो. आता टेबल रो मला 2 पाहिजेत, × 2. आणि सॉरी, या टेबल रोच्या आतमध्ये काय पण करू, टेबल हेडिंग × 2 करू. आता इथं टेबल हेडिंग नाही येणार, पहिलं तर टेबल हेडिंग येईल आणि नेक्स्ट येणार आहे तुमचा टेबल डेटा × 2. आता टेबल हेडिंग काय देऊ, नेम आणि कोर्स. आता टेबल डेटा, टेबल डेटाला काय देऊ, ओमकार, आणि याला नाव देऊ वेब डेव. ओके, तर खाली बघा त्यानं झालंय. इथं टेबल .html, Ctrl+V, हा तुमचा टेबल आहे ना, Ctrl+X करतो आणि ह्या इमेजमध्ये धावतो. आता हे गो लाईव्ह करायला पाहिजे. ओके, तर हा तुमचा टेबल लावला. पण याला आपण अजून क्लास दिलाय का, नाही दिला. याला जर आपण क्लास दिला ना फक्त टेबल, तर बाय डिफॉल्ट बघा त्यांना टेबल वर्किंग झालेलं आहे. ओके, झाला तुमचा टेबल वाली वर्किंग. हेडिंग वगैरे त्याला रो फॉर्मॅट सेम असाच मी ह्या टेबल रो केल्या. सेव्ह केलं, आला तुमचा टेबल.
आता इथं मी गेलो टेबल. आता टेबल तुम्हाला कसा पाहिजे? आय थिंक इथं याचं हे नाही, एक्झाम्पल्स नाहीत, असं होणार नाही. आला तुमचा हा टेबल. टेबल टॅग दिल्यानंतर टेबल. नेक्स्ट आहे की तुमचा आता कॉल. कॉल म्हणजे काय? हा कॉलम आहे वगैरे अशा टाईपमध्ये त्याला स्कोप वगैरे द्यायचे प्रॉपर्टी. मला आता हा टेबल पाहिजे. टेबल प्रायमरी. टेबल टेबल कुठे गेला? नेम क्लासमध्ये स्लॅश प्रायमरी. बरोबर तर आहे. टेबल किंवा त्याचं बीजी प्रायमरी बघूया. नाही, बरोबर आहे. इथं टेबलच्या खाली किंवा इथं स्क्रिप्ट SRC डॉट स्लॅश JS ची फाईल. तरी पण नाही वर्किंग. इथे हे थोडं काहीतरी डाउनलोड, अजून एक कोणती तरी CSS लागणार असणार आहे त्या टेबलला, असं मला वाटतं. सेल हेडिंग वगैरे बरोबर तर आहे. क्लास टेबल सेकंडरी. ओके, तर असं त्याचं वर्किंग आहे. हे टेबल प्रायमरी कर आणि टेबल रो आहे त्याला, त्याला तो सेकंडरी दे. टेबल रो आणि मला काय पाहिजे? टेबल डेटा आहे ना, तो परत सक्सेस पाहिजे. टेबल डेटा किंवा टेबल हेडिंग. THR दिलंच नाही आपण. अल्ट ओके, टेबल तर वर्किंग झाला. बाकीचं क्लास का अप्लाय झालेलं नाही. मेन डॉट CSS स्टाईल बरोबर आहे. बहुतेक आय थिंक तरी पण नाही वर्किंग झालं. बॉर्डर ओव्हरराईड झाले त्या, बहुतेक त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. पण ॲक्च्युअली तसं आहे की इथं ज्या टेबल्स आहेत ना, टेबल हा तुम्हाला असा टेबल पाहिजे किंवा तुम्हाला असं कलर्स पाहिजे त्या टेबल्सचं, तर हे सगळं तुम्ही अप्लाय करा. पहिलं तुम्हाला काहीतरी
पहिला तुमचा जो कॉलम आहे तो हायलाइट पाहिजे, तर काय येणार आहे तुमचा टेबल स्ट्रिप कॉलम्स. तुम्हाला असं पाहिजे तर असं येईल, टेबल सक्सेस, टेबल स्ट्रिप्ड वगैरे. आता हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, एवढी मोठी लिस्ट आहे त्याची टेबलची फक्त. मला कसं पाहिजे, हा वाला पाहिजे. Ctrl+C, आणि टेबल प्रायमरी आहे ना. ओके, झाला. टेबलला पूर्णपणे बॉर्डर आली. सेम तसंच आहे. तर नेक्स्ट काय आपलं टेबल, ह्यालाच कॉपी करू. टेबल झाल्यानंतर तुमचं कार्ड्स डॉट HTML, Ctrl+V, हा पूर्णपणे काढून टाकला, सेव्ह केला. ओके, तर कार्डला आहे ना तुम्हाला बेसिक एक स्ट्रक्चर असतं कार्डचं, ते तुम्हाला पाठ किंवा लक्षातच ठेवायचं आहे. बेसिक स्ट्रक्चर. पॅरेंटला आहे ना, तुमच्या पॅरेंटला जी प्रॉपर्टी असते ती तुमची कार्ड क्लास लिहायचा, आणि चाइल्डला आहे ना त्याच्या चाइल्डला कार्ड स्लॅश बॉडी. आणि या कार्ड नंतर जे पण तुमचा जो कंटेंट आहे ना, ॲक्च्युअल कंटेंट, तो येणार आहे तुमचा ग्रँड चाइल्डमध्ये ॲक्च्युअल कंटेंट. आता इथं पहिल्यांदा आपल्याला डॉट कार्ड लागेल पॅरेंटचं. त्या पॅरेंटच्या आतमध्ये आपल्याला कंटेंट पाहिजे, तर डॉट CARD स्लॅश बॉडी. ओके, आणि या बॉडीमध्ये आपल्याला कंटेंट पाहिजे. सपोज मी H5 टॅगमध्ये दिलं की HTML कोर्स. ओके, त्याचं बॅकग्राऊंड वगैरे बघा, ते कार्ड ॲज अ कार्ड म्हणून घेतलं. आता याला आपण स्वतःची स्टाईल पण द्यायची आहे मला, तर मी स्टाईल देणार, आणि स्टाईल टॅगमध्ये विड्थ 18 रेम देऊ. ओके, तर त्याची विड्थ जरा कमी झाली, किंवा 15 रेम देऊ. आता या H5 नंतर आपल्याला पाहिजे सपोज पॅराग्राफ एक पाहिजे, त्या पॅराग्राफमध्ये याला क्लास देऊ. क्लास कोणता देऊ, कार्ड स्लॅश टायटल, आणि या टायटलमध्ये टेक्स्ट देऊ आपण, याला टायटलवरती देऊ. हे जे कार्ड टायटल आहे त्याला आपण कार्ड टायटल देऊ, आणि याला टेक्स्ट देऊ. पॅराग्राफमध्ये काय टाकू आपण, लर्न बेसिक टू ॲडव्हान्स. ओके, लर्न बेसिक टू ॲडव्हान्स. अजून एक पॅराग्राफ घेऊ, आणि किंवा अँकर टाकू, आणि इथं आपल्याला एनरोल. अँकर म्हणजे त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आहे ना, बटन म्हणजे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेजला गेलं पाहिजे. विदाउट पेज आपण हॅश टाकू, म्हणजे ह्याच पेजवरती ते रिडायरेक्ट होईल. आणि याला आपण ॲज अ बटन म्हणून वापरणार आहे, तर बटनला काय वापरायचं, BTN/BTN/ प्रायमरी. ओके, अँकर टॅगला आपण ॲज अ बटन म्हणून केलं, एनरोल डबल येतं. ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल कार्ड्स पाहिजेत, तर सेम कार्ड सेव झाले का. आता हे मला एका लाईनमध्ये पाहिजेत, तर इथं मी काय कार्ड देणार की तुम्हाला आता मी सांगितलेलं की 3 ड्यू पाहिजेत. हे जे कार्ड आहेत ना मला एका लाईनमध्ये पाहिजेत. तर पहिल्यांदा पॅरेंट कोणता येणार, डॉट कंटेनर. हा तुमचा झाला पॅरेंट. कंटेनर फ्लूड करू, /FLUID.
आणि या पॅरेंटमध्ये एक रो येणार, डॉट रो, आणि या रो मध्ये चाइल्ड. आता हे झाले त्याचे चाइल्ड. कंट्रोल ए, फॉर्मॅट डॉक्युमेंट. आणि या डॉक्युमेंटला मला कसं पाहिजे, आता ते वर्किंग कसं दिसतंय तर असं दिसतंय. पण हा जो तुमचा पहिला रो आहे ना, हा पहिला कार्ड, तर तो मला कॉल 4ची जागा पाहिजे. ओके, 4ची. सेम हा कॉलम दुसरा आहे ना, सी, हा वाला आणि हा वाला. ओके, आला का तुमचा 3 याच्यात, 1 2 3 सेम 1 2 रो. हा इथपर्यंतच आहे कडीव. अजून एक खाली, कंट्रोल शिफ्ट कंट्रोल सी कंट्रोल व्ही. ओके, कंट्रोल व्ही. मला काय पाहिजे, जो दुसरा 2 नंबरची रो आहे त्याला पहिला जो कार्ड आहे त्याला मला 6ची जागा पाहिजे, आणि दुसरं कार्ड आहे त्याला 6ची जागा पाहिजे. कॉल 6 कॉल 6 आणि हा वाला कॉल 12. बरोबर आहे. हा वाला इथपर्यंत रो, ओके, फॉर्मॅट डॉक्युमेंट. पॅरेंट चाइल्ड. ओके, तर बाय डिफॉल्ट ते 3च घेते. याला डिस्प्ले फ्लेक्स पण देऊ शकतो पॅरेंटला, d/flex. आणि हे जे तुमचे आहेत तर एवढं बेसिक आहे तुमचं, कारण मल्टिपल आहेत की हे 3 आहेत ना, ह्याच्या खाली पण आपण मला अजून पाहिजेत, तसं पण तुम्ही करू शकता. कॉल कंट्रोल सी. ओके, 4था आणि 5वा. तर ओके ओके, एवढं काय नाही. आता फक्त 2 प्रॉपर्टी घ्यायचे आहेत.